निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी। मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनी। देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते बरे। अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयांचे। या जगात आपली कुणी स्तुती करो किंवा आपली कोणी निंदा करो, मला त्याचे काहीच सुख दुःख वाटत नाही। कारण निंदा व स्तुती या दोन्ही गोष्टींपासून मी पूर्णपणे निराळा आहे। पूर्वसंचितानुसार या देहाला सुख दुःख प्राप्त होतात। पूर्वसंचितानुसार म्हणजे पूर्वसंचित कर्मानुसार। कर्माचे 3 प्रकार आहेत: क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म। क्रियमान कर्म म्हणजे भगवंत सर्व जीवात्म्यांना कर्म करण्याची शक्ती प्रदान करतात आणि आपण पाप करायचे की पुण्य करायचे हे प्रत्येक जीवाच्या स्वतःच्या अधीन असते। भगवंत जेव्हा कर्म करण्याची शक्ती देतात तेव्हा क्रियमान कर्मामध्ये आपण किती पाप कर्म केले, किती पुण्य कर्म केले हे सर्व संचित कर्मामध्ये साठून राहते। अनंत जन्मापासून आता ह्या क्षणापर्यंत आपण जे काही कर्म केले ते सर्व संचित कर्मामध्ये ते साठून राहिलेले आहे। आता त्याच संचित कर्मामधून जेव्हा आपला जीवात्मा नवीन नवीन शरीर धारण करतो तेव्हा त्या संचित कर्मानुसार काही भाग हा आपल्या त्या शरीराच्या प्रारब्धामध्ये ठेवला जातो। तर ते प्रारब्ध म्हणजे सुख असो किंवा दुःख असो, ते आपल्या संचित कर्माच्या साठ्यावरती डिपेंड असते। जर तुमच्या संचित कर्मामध्ये पुण्य भरपूर असेल तर तुम्हाला पुण्याचे ते फळ भेटणार प्रारब्धामध्ये। तसेच सेम जर तुमच्या संचित कर्मामध्ये पापांचा साठा जास्त असेल तर प्रारब्धवश तुम्हाला दुःखेही भोगावी लागणार। तर इथे तुकाराम महाराज हेच म्हणत आहेत की पूर्वसंचित कर्मामध्ये जो काही आपला साठा आहे पाप पुण्याचा, त्या साठ्यानुसारच या देहाला सुख दुःख प्राप्त होतात। ते देहभोग मी निमूटपणे भोगतो। तुकाराम महाराज पुढे म्हणतात, मी विठ्ठल रूप असल्यामुळे माझे देहभोग मी विठ्ठलालाच अर्पण करीत आहे। अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला।